दुसरी मागणी आहे की जे भीमा निरास्थिरीकरणाची जी योजना आहे त्याला आपण गती देण्यासंदर्भात आपण पावलं उचललेली आहे। ती योजना लवकर कार्यान्वित करण्यासंदर्भामध्ये आपण प्रयत्न करावेत अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। छोट्या मोठ्या उपाययोजना त्याच्यामध्ये फुरसुंगीला एक बोगदा करून पाणी जो नाश होतो तो कमी करण्याची योजना आहे, त्याची सुद्धा आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि पुणे महानगरपालिकेने सुद्धा जलशुद्धीकरणाचं ते काम लवकर झालं तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मूर्त स्वरूप दिलं तर या परिसराला ते वरदान ठरू शकेल आणि तुम्ही त्या दृष्टीनं सूचना कराव्यात अशा प्रकारची भविष्यामध्ये आमची अपेक्षा राहणार आहे। इंदापूरची काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे। त्यांना निराकरणमधून पण पाणी मिळत नाही, खडकवासलामधून सुद्धा पाणी मिळत नाही। त्या संदर्भामध्ये त्यांची एक मागणी आहे की उजनीचं जे पाणी आहे ते लिफ्ट करून त्या भागामध्ये दिलं गेलं तर विजेचं बिल भरण्याची त्यांची तयारी आहे। त्या संदर्भात सुद्धा आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आणि भविष्यामध्ये तुम्ही त्या पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आज सुप्यासारख्या जिरायत भागामध्ये ही सभा होत असताना तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही ग्रामीण भागाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मागचे 4.5 वर्ष प्रयत्न केलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे। आणि त्यामुळे तुमच्या तोंडातून काही अपेक्षा ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण जर काही भाष्य केलं तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं राहणार आहे। आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना चंद्रकांत दादा आणि विजय बापू हे अतिशय नेटानं हा किल्ला लढवत आहेत। अतिशय अवघड वाटणारा मतदारसंघ मात्र चुरशीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। युती शासनाने केलेलं काम, माननीय मोदी साहेबांचे विचार, आपण या राज्यामध्ये निर्माण केलेला आदर्श या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत असताना एका मोठ्या शक्ती विरुद्ध ही निवडणूक लढत असताना ही निवडणूक ही आता जनशक्तीची च्या आधारे आम्ही लढतोय। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आता लोकांनी की तुम्ही किती मतदान यापूर्वी केलं असलं तर हे एक ऐतिहासिक मतदान आहे। या संपूर्ण मतदारसंघाची, संपूर्ण जिल्ह्याची आणि संपूर्ण राज्याला एक दिशा देणारं ऐतिहासिक मतदान आपण मतदारांनी करावं अशा प्रकारचं आव्हान या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही करत आहोत। लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि आपण सगळ्यांनी जे काही आमच्या पाठीशी बळ उभं केलेलं आहे, जे कामाच्या माध्यमातून आहे, माननीय चंद्रकांत दादा या मतदारसंघात स्वतः लक्ष देऊन आहेत। विजय बापूंनी खरं तर मागच्या वेळेस तयारी केली होती, त्यांचा होमवर्क चांगला झालेला आहे। त्यांच्या होमवर्कच्या माध्यमातून ही परीक्षा आम्ही पास होऊ अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। आणि ही धनशक्तीची विरोधाची जनशक्तीची लढाई समोर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आधारे आम्ही यशस्वी करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करू अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब। यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रंजन काका तावरे यांनी आपलं मनोगत 1 मिनिटात व्यक्त करावं अशी विनंती करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय दादा चंद्रकांत दादा, शिवतरे बापू, आजचे उमेदवार कांचनताई कुल, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय चंद्रराव अण्णा, आदरणीय व्यासपीठ, मित्रांनो, राहुल दादांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आपल्या भागाचा कायापालट करण्याचं काम फक्त 5 वर्ष ही संधी द्या आणि परिवर्तन करा। भारतीय जनता पार्टी आपल्या भविष्यातलं आयुष्यातलं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। आणि अजितराव पवारांना मला आवाहन करून सांगायचंय, राज्याच्या कर्तबगार मुख्यमंत्र्यांना आपण सांगता कालचे प्रवेश झालेले, 4 दिवसात झालेले प्रवेश कशा पद्धतीने झालेले, सरकारने अडवणूक केली म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे। बारामती तालुक्यातल्या सत्तेच्या माध्यमातून दूध संघ असेल, जिल्हा बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल किंवा राज्याचं राजकारण तुमच्या ताब्यात होतं। उपमुख्यमंत्री म्हणून आपण माळेगाव कारखान्याचं कर्ज वाटप सुद्धा थांबवलं। किंबहुना पुणे जिल्ह्यामध्ये कायदा मोडून सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना त्यांचा लोकप्रतिनिधी बँकेचा प्रतिनिधी घेण्यास भाग पडलं। एवढी दादागिरी अजितराव आपण करता आणि असं असताना राज्याच्या कर्तबगार मुख्यमंत्र्यांना सांगता त्या
पुरावे तुमचे द्या, आम्ही तुमच्या पुरावे आमच्याकडे शाबित आहे. आणि म्हणून असली दादागिरी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार नाही. साखर धंद्यामध्ये कधी नव्हता एवढा ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांनी घेतला. 2900 रुपयाची साखर MRP गेल्या 70 वर्षात कुठल्याही सरकारने निर्णय घेतला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय 2900 आणि आता 3100 रुपयाच्या आत साखर विकायची नाही. आणि इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प उभा करून त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही निश्चितपणे MRP अधिक प्रमाणे देऊ शकलो. आणि असा हा ऐतिहासिक निर्णय ज्या सरकारने शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे. एका बाजूने सरकारचे निर्णय आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याचा तुम्हाला कळवळ आलाय. आपण शेतकऱ्यांची MRP खासगी कारखान्याने अजून दिलेली नाही. अजितराव मागे वळून पहा. 70,000 कोटी रुपयाचं जलसंधारणाचं काम आपण बाजूला ठेवून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि शेतकऱ्याचा आता आपल्याला कळवळ आलाय. माझ्या जिल्ह्यात भागातल्या सुप्या परगण्यातल्या शेतकऱ्याला निश्चितपणे तुम्ही पाणी देऊ शकला असता. 50 वर्षामध्ये पिण्याचं निर्भय पाणी सुद्धा तुम्ही दिलं नाही. अरे महाराष्ट्रामध्ये सांगताय मदत करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून अजितराव खोटं बोलायचं थांबा. या जनतेनं पूर्णपणे तुम्हाला ओळखले. सुभेची जनता सुद्धा निश्चितपणे यावेळेला ओळखून जिल्हा भागाचा परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं यावेळेला परिवर्तन करायचंय. आपण आपलं परिवर्तन करण्याचं काम करा. तुमच्या आयुष्यातला दुष्काळ निघून जाईल आणि या परिसराला पाणी देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना एवढा विश्वास पुन्हा एकदा या निमित्तानं देतो. आपण ते कराल आणि या विजयाचे साक्षीदार व्हाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र आपल्या सुपरगणाच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती स्वातीताई हिरवे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी समस्त आमच्या दऱ्याखोऱ्यात इमाने इतबारे काम करणारा समाजातील एक प्रामाणिक घटक म्हणून ज्या समाजाकडे पाहिलं जात असे रामोशी समाजाचे उमाजी नाईक यांचे 7वे वंशज रमणांना खोमणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा तमाम रामोशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सत्कार करू इच्छितात. त्याचं कारण असं की साहेब आपण उमाजी नाईकांची शासकीय जयंतीचा कार्यक्रम आपण सुरू केला. त्याबद्दल ह्या महाराष्ट्रातील समस्त रामोशी समाज आपला ऋणी आहे आणि त्याबद्दल प्रतिकात्मक आपला सत्कार उमाजी नाईकांचे 7वे वंशज रमणांना खोमणे यांनी करावा अशी विनंती करतो. त्याचा आपण स्वीकार करावा. कार्यक्रमात त्यांच्या बरोबर यानंतर आपल्या बारामतीच्या या लोकसभेच्या निवडणुकीतील महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार कांचनताई कुल यांना विनंती करतो की आपलं आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. शिव छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या
पवित्र सुपा परगाणा भूमीत शाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते। आणि मला एक विचारायचंय, मतदार बंधू बहिणींनो, आज वातावरण कसं झालंय? कसं थंड थंड कूल कूल। आज लोकसभेच्या बारामती लोकसभा संघाच्या प्रचार दौऱ्यानिमित्त उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय विजय बापू शिवतारे, आमदार बाळाभाऊ बेगडे, दौंडचे विद्यमान आमदार राहुलजी कुल आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय मतदार बंधू बहिणी आणि मातांना सर्वांना माझा नमस्कार। माझी जन्मभूमी ही बारामती आहे आणि आता माझी कर्मभूमी देखील बारामती लोकसभा मतदारसंघाच आहे। माझे लहानपण हे बारामतीत गेलंय आणि शिक्षण देखील बारामतीतच झालंय, त्यामुळे बारामती तालुका मी लहानपणापासून पाहत आले आहे। हा तालुका पाहत असताना हा तालुक्याचा जो विकास आहे तो फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित झालेला आहे। याचा विचार करताना बारामती तालुक्यातील जी दुसरी गावे आहेत तिथं बिलकुल विकास झालेला नाही। आणि आपण विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघात जे 6 तालुके आहेत, यामध्ये दौंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल, मुळशी, वेल्हा, खडकवासला, पुरंदर, यामध्ये तालुक्यांवरती नेहमीच अन्याय झालेला आहे। फक्त बारामती शहर सजवायचं आणि बाकीचे तालुके कुजवायचे, हाच इतिहास अजून काही घडलेला आहे। यासाठी आपल्याला आता परिवर्तन करायचंय। म्हणून आता आपल्याला परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन होणार आहे। त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, सर्वांच्या योगदानाची गरज आहे। आणि आता दौंड तालुका जर पाहिला तर दौंडचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांनी तालुक्याचा एवढा विकास केलाय, अनेक योजना तालुक्यात आणल्या आणि विविध विकास कामे करून दौंड शहराचा कायापालट केलेला आहे। आता दौंडला पाहताना विकासाचं एक मॉडेल म्हणून दौंड तालुक्याकडे पाहिले जाते। असाच विकास हा मला बारामती लोकसभा मतदारसंघाचा करायचा आहे आणि यासाठी मी कटिबद्ध आहे। आणि दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी फक्त बारामती तालुका पुरत्याच मर्यादित विकास केला नाही, तर आता आम्ही प्रचार दौऱ्यानिमित्त अनेक तालुक्यांना भेट दिली। यामध्ये बारामतीचे आम्हाला लोक भेटली, त्यानंतर इंदापूरची लोक भेटली, की ते म्हणाले की राहुलदादांच्या मार्फत आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमचे अनेक आरोग्य विषयक समस्या होत्या त्या सोडवल्या गेल्या। आता अशी वस्तुस्थिती आहे की एखाद्या पेशंटला काही अडचण असली तर तो पेशंट आधी दादांना फोन करतो, नंतर तो पेशंट डॉक्टरांना फोन करतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य निधी हा राहुल दादांनी आणलेला आहे आणि म्हणूनच राहुल दादांना आता सर्वीकडे आरोग्य दूत म्हणले जाते। तर एवढंच नाही तर सुप्यापासून एक 10-12 किलोमीटर वरती चोपडच गाव आहे, तिथे एका मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता, पण स्थानिक नेत्यांनी तिथे काहीच मदत केली नाही। त्या ठिकाणी आम्ही आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून तिथे स्थानिक निधीतून त्या मंदिराला 10 लाख रुपये मंजूर केले आणि त्या मंदिराचा आता जीर्णोद्धार झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री कसे असावेत त्याचे
उदाहरण म्हणजे आता आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पाहिले जाते. यांनी राज्यात अनेक विविध विकास योजना आणल्या आणि महाराष्ट्र राज्य विकास कामांच्या बाबतीत सर्व महाराष्ट्राचा विकासाचा कायापालट करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य जर कोणी सुजलाम सुफलाम केला असेल तर तो म्हणजे आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच. कुल कुटुंबियांचा जर तुम्ही विचार केला तर गेल्या 50 वर्षापासून आमचे कुटुंबीय समाजसेवेसाठी झोकून दिलेलं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा आणि वारसा आमच्या पाठीशी आहे. आणि आता जर दौंडच्या विद्यमान आमदारांचं काम देखील आमच्या पाठीशी आहे. हे काम पाहूनच महायुतीने मला ही उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि जी संधी तुम्ही मला दिली आहे त्या संधीचं मी सोनं निश्चितच करेल. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा माझा आज तुम्हाला शब्द आहे. आणि कुल कुटुंबियांनी समाजसेवेच्या यज्ञकुंडात सर्वस्वाची आहुती दिलेली आहे, देत आहे आणि देणार राहणार आहे. येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आपल्याला आपल्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करायचंय. आणि हे मतदान केवळ कुठल्या महायुतीला नसून हे मतदान आपल्या देश सेवेसाठी करायचंय, आपल्या राष्ट्र सेवेसाठी करायचंय आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला हे मतदान करायचंय. त्यासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि सर्वांचे सहकार्य आमच्या पाठीशी. एवढीच विनंती करते की आणि आपलं जे कमळ चिन्ह आहे ते वोटिंग मशीन वरती 1 नंबरलाच आहे, ते आपल्याला 1 नंबरलाच न्यायचं आहे. शेवटी मी सर्वांना एवढीच विनंती करते की येत्या 23 तारखेला आपल्याला फुलवायचंय कमळाचं फुल. येत्या 23 तारखेला आपल्याला फुलवायचंय कमळाचं फुल. मतरूपी आशीर्वाद मागते कांचन फुल, मतरूपी आशीर्वाद मागते कांचन फुल. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कांचनताई. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले सीएम साहेब उपस्थित नसतील तरी पण कांचनताईंनी त्यांची आठवण करून दिली. त्यामुळे या ठिकाणी कांचनताईंचा आभार मानतो आणि पुरंदरचा धान्या वाघ महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतरे यांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. परमपूज्य भगवा ध्वज संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशाईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला. ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी या सर्वांनाच अभिवादन करून आजच्या या महाविराट ऐतिहासिक अशा या सुपे परगण्यामध्ये 2019च्या या ऐतिहासिक अशा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, शिवसंग्राम या पक्षांच्या महायुतीच्या आमच्या उमेदवार सौ कांचनताई कुल यांना त्यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या असा सांगावा आदरणीय उद्धव साहेबांच्या वतीने सांगण्याकरता मी आज इथे उपस्थित आहे. या सभेला इथे उपस्थित असणारे राज्याचे अत्यंत हुशार, कर्तव्यदक्ष आणि लाडके मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करत असणारे आमचे चंद्रकांत दादा पाटील, राहुल दादा कुल, आमच्या उमेदवार कांचनताई कुल, ज्यांचं नुकतंच संभाषण झालं, मार्गदर्शन झालं, ते रंजन काका तावरे, चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, उपस्थित या भागातील आमचे दिलीपराव खैरे, या चारही पाचही पक्षाचे उपस्थित सर्व जिल्हा परिषद, तालुका पंचायत, जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मुख्यमंत्री महोदय, आजचा दिवस आगळा वेगळा दिवस आहे. या देशाच्या इतिहासातला अत्यंत काळा दिवस म्हणून ज्याला बोललं जातं ते 13 एप्रिल रोजी झालेलं, बरोबर 100 वर्षापूर्वी झालेलं जालियनवाला हत्याकांड. आणि तो हत्याकांड करणारा जनरल डायर, मी मुद्दाम बारामतीचा जनरल डायर आधुनिक अशा प्रकारचे उपमा देतो. मुख्यमंत्री महोदय, 9 ऑगस्टचा दिवस मला आठवतोय. बेछूटपणे शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या मावळमध्ये, आणि पहिल्यांदा खडसे साहेबांबरोबर पहिली ती पार्थिव तिन्ही प्रेत कोणी पाहिली असती तर ती खडसे साहेब आणि मी स्वतः गेलो होतो ससून हॉस्पिटलमध्ये. मला आठवतोय तो दिवस. आमच्या कलावती कांताबाई नलावडेंच्या छातीतून आरपार गेलेली गोळी, ठाकरेंच्या डोक्यातून आरपार गेलेली गोळी, तुपेंच्या बरोबर कफळामधून पलीकडे गेलेली गोळी. अतिरेक्यांना देखील असं मारलं जात नाही, इतक्या निर्घृणपणे मारलं गेलं. आता आमचा जनरल डायर उघडपणे सांगतो, पंतप्रधानांनी जेव्हा बोलले त्यावेळेस सांगितलं की मला पुरावा द्या. मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा विधानसभेत हजर होता. बाळा भेगडे इथे आहेत. बाळा भेगडेंनी विधानसभेमध्ये सांगितलं की 7 दिवसापूर्वी आम्हाला जनरल डायरने बोलवलं होतं आणि सर्वांच्या समक्ष असं सांगितलं होतं की जर तुम्ही ऐकलं नाहीत तरी मी ते पाईपलाईनचं पवण्याचं काम करणार, पोलिसी बळाचा वापर करणार. याच्या उपरोक्त आणखी काय पुरावा हवा मुख्यमंत्री? रेकॉर्डवर आहे, त्या बैठकीचे मिनिट सुद्धा आहेत, आणि आता साजूकपणा करते. आणि म्हणून मित्रांनो, मी आज सांगू इच्छितो, आज 13 एप्रिल बरोबर 100 वर्ष झाले आणि 23 एप्रिलला मतदान आहे. तुमच्या आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 10वा घातला जातो बघा, 10वा. आता हा 10वा घालून टाका 23 एप्रिलला, आणि एकदाच या बारामतीमध्ये परिवर्तन तुम्ही करा सर्वांनी मिळून. बाळासाहेब गावडे बोलता बोलता बोलले, स्वातंत्र्याला 70 वर्ष झाली, अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही, आम्हाला पाणी नाही मिळालं. अहो, मिळेल कसं? देशाला स्वातंत्र्य मिळालं, ईस्ट इंडिया कंपनी गेली, पण दुसरी पॉवर कंपनी आली ना तुमच्या बोकांडी. 2009 मध्ये माझ्या पुरंदरच्या लोकांनी निर्णय घेतला, आणि खऱ्या अर्थाने 2009ला पुरंदर स्वतंत्र झाला. आता 2019ला बारामती स्वतंत्र करा तुम्ही. मुख्यमंत्री महोदय, मुद्दा मी ईस्ट इंडिया कंपनी म्हणालो, थोडीशी माहिती देतो. ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजे ब्रिटिशांनी सुद्धा काय या सोन्याचा धूर असणाऱ्या देशामध्ये घुसखोरीच केली ना. इथे आता रंजनराव बोलले, काका इथे आहेत. सर्व देशामध्ये बारामतीचं मॉडेल म्हणून बोललं जातं, सहकार महर्षी म्हणून बोललं जातं. साहेब, चुकीचं आहे, दिशाभूल करणार आहे. ईस्ट इंडिया कंपनीने जसं केलं तसंच इथे सुद्धा बारामतीच्या पॉवर कंपनीने केलं. कोणी बांधावं सोमेश्वर कारखाना? काकड्यांनी. आता कोण घुसलाय तिथे टाक्या? कोणी बांधला माणगाव? कोणी बांधला
छत्रपती, कोणी बांधला भीमा पाटस, हे सर्व काम शेतकऱ्यामधल्या कठोर आणि कणखर अशा नेतृत्वाने उभं केलं आणि नंतर पैशांच्या जीवावर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता घुसले, यांनी काही केलं नाही. बारामती टेक्सटाईल सीएम साहेब त्यांनी 40 वर्षापूर्वी एकच प्रकल्प केला, तो 39 वर्ष बंद आहे. सूतगिरणी म्हणून बारामती टेक्सटाईल, मी म्हटलं नाव त्या कंपनीचं आहे बारामती टेक्सटाईल सूतगिरणी. आणि म्हणून बाळासाहेब, खऱ्या अर्थाने मला सांगा तुम्ही जरा, इथे दिलीप खैरे त्या भागातले, आपल्याला 2013ची दिवाळी आठवते का? आठवत आहे का आपल्याला? नामदेव कारंडे नावाच्या एका अंध व्यक्तीने या परिसराला पाणी नाही म्हणून उपोषण केलं. भर दिवाळीत पहिल्या दिवसापासून उपोषण सुरू केलं. असतील ते कदम असतील, बारामतीमध्ये पवार कुठे भेटले नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवसाला आणि दिवाळीमध्ये सगळे पवार या बारामतीत असतात. आई हो की नाही? सगळे भेटायला जातात. म्हणजे सगळे पवार इथे असताना 10 दिवस या अंध व्यक्तीने इथल्या पाण्यासाठी उपोषण केलं. साहेब, पालकमंत्री अजित पवार एकाने थोडी सात्विकता दाखवली नाही, त्या उपोषणाला भेट द्यायला सुद्धा आलं नाही. खरं आहे की नाही? मला नंतर काही नाही, मीच ओपन पत्र पाठवलं होतं त्यांना. माझ्याकडे घंटानाथ हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि 2 दिवसाअगोदर येऊन नको ते नाटक, आणि म्हणून मी म्हटलं होतं बाबा सेल्फी इथे आमच्या कामाच्या पाठवतात, त्याच्याऐवजी आता तुमच्या कामाच्या काही सेल्फी जाहीरच एक घोषणाच केली होती. सेल्फी ताई गल्ली में आणि कुल ताई दिल्ली में. मित्रो, एक ऐतिहासिक अशी लढाई आहे. ही लढाई फक्त कांचनताई कुल आणि सुप्रिया सुळेमधली नाही, ही लढाई देशाच्या संरक्षणाची, देशाच्या संपूर्ण पुढच्या भवितव्याची लढाई आहे. एका बाजूला खोटारडे लोक आहेत, एका बाजूला काश्मीरमध्ये दुसरा पंतप्रधान करायला हवा अशा प्रकारची बोलणारी मंडळी आहेत, आणि आमचे आदरणीय पवार साहेब त्यांच्या बरोबर आहेत. 370 कलम आम्ही ठेवू तसंच, 35 क तसंच ठेवू, अशा प्रकारच्या वल्गनात जाहीरनाम्यात करतात. मला कळत नाही मुख्यमंत्री महोदय यांचा खरोखर सल्लागार कोण आहे. कदाचित बारामतीच असू शकेल, यांचा एकदाचा कायमचा सुपडासा काँग्रेसचा करावा म्हणून. बहुतेक बारामतीच असू. आणि म्हणून मित्र, जानाई शिरसाईचं पाणी 50 ते 60 हजार रुपये MCFT होत होतं साहेब. पुरंदरची तीच अवस्था. या जाहीर सभेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, होय, ही खंत मी मुख्यमंत्री महोदयांकडे, आमच्या मंत्री महोदयांकडे बोलून दाखवली. पाणी परवडत नाही. योजना आहेत चांगल्या, 700 कोटीच्या. त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय किती खोटं बोलायचं. एनसीपीचं सांगतो, सुप्रिया ताईंनी कलेक्टर महोदयांकडे सिंचन बोर्डला एक मीटिंग घेतली आणि 19% बिल झालं. अरे किती गांडवाल तुम्ही. 1 वर्ष पूर्ण लागलं मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला. वाणिज्यिक बिल आणि औद्योगिक बिल जे असायचं ते 32 रुपये प्रति मीटर क्यूब, त्याला फक्त 47 रुपये आम्ही केलं. 15, 12, 13 वर्षानंतर 15 रुपये फक्त वाढवले, आणि त्या वाढवलेल्या पैशातून 400 ते 450 कोटी सरकारला मिळू लागले. आणि त्या 450 कोटीचं समायोजन 81% महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं उपसा सिंचन योजनेचं बिल भरायला आम्ही त्याचं नियोजन केलं. म्हणून 19% आज आम्हाला स्वस्त पाणी मिळतंय, आणि म्हणून शेतकरी साहेब खुश आहे. राहुल दादांनी सांगितलं ते खरं आहे.
खडकवासला शृंखलेमध्ये 30 टीएमसी पाणी आहे. त्या 30 टीएमसीतलं जवळजवळ 22 टीएमसी आता पिण्यासाठी आणि औद्योगिक कारणासाठी वापर होतोय आणि म्हणून सिंचनाला पाणी कमी पडत आहे. मुळशीच्या धरणातले निर्णय आपण घेतलेले आहेत ते की कठोरपणे घेणं आणि लवकरात लवकर घेणं गरजेचं. परंतु त्याच्या बरोबरीने माझ्या मनात एक कल्पना आज सकाळी आली की कृष्णा खोरे महामंडळाने आम्हाला 585 टीएमसी पाणी लावादानी दिलंय. आज प्रचंड मोठ्या प्रमाणात कृष्णा खोऱ्यांनी या भागामध्ये शहरीकरण होत आहे. पुण्याचं उदाहरण आहे, जवळजवळ 50-60% पाणी प्यायला जात आहे. या पिण्याच्या पाण्याची तरतूद याच्यामधून वगळून ती आम्हाला ऍडिशनल द्यावी अशी मागणी जर राज्य सरकारने केली तर निश्चितपणे आपल्याला अतिरिक्त पाणी देखील मिळेल आणि त्या अतिरिक्त पाण्यामधून मग ते जाणं सिरसाई असेल, संसर्कट बंद पडले, 6 टीएमसीचं पाणी कायमस्वरूपी बंद. या योजना चालवल्या तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचं कल्याण होईल. मला खात्री आहे आता जे सांगतात आम्हाला मतदान करा म्हणजे आम्ही पुढे काहीतरी काम करू. तुम्हाला किती वेळा 5 वेळा 6 वेळा परीक्षेला बसवलं, 91 साली टग्याला बसवलं, काही फायदा नाही झाला. निवडून दिलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी. आदरणीय पवार साहेबांची कन्या म्हणून सुप्रियाताईला आम्ही निवडून दिलं. आपण किती दिवस वडिलांच्या आणि त्यांच्या पुण्यावर तुम्ही मतं मागणार. 10 वर्ष तुम्हाला 12 वर्ष तुम्हाला दिली, तुम्ही काही करू शकत नसाल, तुम्ही नापास होत असाल तर मग आमच्या कांचनताईला बसू द्या परीक्षेला, बघा 5 वर्षात आम्ही काय करतो. वेळ खूप झाला आणि म्हणून एकच सांगतो, खरी गोष्ट सांगतो मुख्यमंत्री महोदय. मी कोल्हापूरला होतो, सकाळी धावपळीत आलो. खरं म्हटलं तर आजची घरातली परिस्थिती वेगळी आहे. माझ्या घरातलं माणूस हे लीलावती हॉस्पिटलला सकाळी आज ऑपरेशन झालंय. पण मी म्हटलं जर मी तेवढ्यासाठी जर मुंबईला गेलो तर ही सगळी बारामतीची पिल्ल मंडळी बोलतील काय बापू सुद्धा बोल. म्हणून आता तुमच्या बरोबर विमानातून मी तिथे मुंबईला जातोय. पण येता येता मी काही ठिकाणी भेटलो, इथे काही लोकांना चहा घ्यायला बसलो होतो. माझी सवय आहे कुठेही बसायचं, छोट्याशा घ्यायच्या. काही शेतकरी जमा झाले आणि म्हटलं काय राव तुम्ही काय करणार, मतदान काय करणार. ते मला म्हणे आम्ही यावेळेस काकूला मतदान करणार, सुसूला नाही. मी म्हटलं काय बनलं नाही, काकू म्हणजे मला वाटलं बाबा असतील त्या आता बारामती. तसं नाही म्हणे, काकू म्हणजे कांचन कुलला मतदान करणार आणि सुसू म्हणजे सुप्रिया सुळेला घरी पाठवणार. शेतकरी लय हुशार आहेत आमच्याकडे साहेब, प्रचंड हुशार आहेत. फक्त वाट बघत होते. मी तुम्हाला सांगतो हा पण महत्वाचं मी तुम्हाला जबाबदारी देतोय. गेल्या वेळेस त्यांचं झाला असता कार्यक्रम, कदाचित मी असतो तर माझं नशीब नाही तेवढं. ते कांचनताईचं राहुल दादाचं नॅशनल हिरो बनण्याचं नशीब आहे. पण बनताना किंग मेकरची भूमिका नक्कीच विजय बापूची असते. आणि म्हणून घडेल म्हणजे घडेल या इतिहासाच्यासाठी महत्वाचं. पण खरी जबाबदारी तुमची आहे. गेल्या वेळेसच सगळं काम त्यांचं तमाम झालं असतं. एक जर कमळ त्यावेळेस जानकरांनी घेतलं असतं. मी तर अडून बसलो होतो मुख्यमंत्री होते 1.5 तास. शेवटी मुंडे साहेब बशीला कसं मतदान मागू, तिकडे ते काँग्रेसची उलटी पलटी मंडळी सगळी माझ्या विरोधात कब्बशी घेऊन उभी असतात. मग उद्धव साहेबांचा फोन आला आणि तरी मी मुकमीच होतो, कामाला सुरुवात केली झाली. जर कमळ असतं तर गेल्या वेळेसच हा निकाल लागला असता. यावेळेस हा निकाल लागेल. गेल्या वेळेस वाचले बारामतीमध्ये 80-85 हजार मतं त्यांना मिळाली एक्स्ट्रा अधिकची. नामदेव कारंडेंच्या उपोषणानंतर देखील, जनरल डायरच्या गोळ्यानंतर देखील, त्या पानसरेच्या अन्याय झालेल्या या सर्व शेतकऱ्यांच्या नंतर देखील आता ते करू नका. ती जबाबदारी तुमची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सुप्या या परगणातून एक मत देखील राष्ट्रवादीच्या घड्याळाला मिळालं नाही पाहिजे. एवढी शपथ घ्या. बघा कसा निर्णय लागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद बापू. या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि बारामतीचे निरीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं असे राहुल शेवाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. मुख्यमंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील साहेब आपल्या उपस्थितीमध्ये, जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार बाळाभाऊ बेगडे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय. त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हनुमंत जांभले यांचाही प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. त्यांचंही स्वागत. यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं मातंग समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. या ठिकाणी लहुजी वस्तादांच्या स्मारकाचं काम वर्षानुवर्ष रखडलेलं होतं. मुख्यमंत्री महोदय, आपण यामध्ये विशेष लक्ष घालून त्या स्मारकासाठी 5.5 एकर जागा कायमस्वरूपी त्याच्यावरती आपण आरक्षण दिलं आणि ही जागा या स्मारकासाठी उपलब्ध केली. त्याबद्दल अशोकराव लोखंडे आणि सर्व लहुजी वस्ताद मित्रमंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. जय लहुजी. या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदारसंघाचे पालक, राज्याचे महसूल मंत्री, आपले सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थित जनसमुदायाला या ठिकाणी संबोधित करावं. 23 एप्रिलला बारामती लोकसभेची निवडणूक आहे. संपूर्ण देश या निवडणुकीकडे अतिशय उत्सुकतेने पाहतोय की या बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार. त्या 23 तारखेला बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने कांचनताई कुलला कमळ चिन्हावर उभं केले. त्या प्रचाराच्या सभेला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आता ज्यांनी कडक भाषण केलं, जनरल डायर म्हणून असे कडक भाषण करणारे आणि कडक मत टाकणारे विजयबापू शिवतारे, आपल्या उमेदवार कांचनताई कुल, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आपण सर्वच जण माननीय मुख्यमंत्री महोदयांना ऐकायला उत्सुक आहोत. या सभेला पावसाची चाहूल लागल्यानंतर आणि पाऊस सुरू झाल्यानंतर सुद्धा एकही माणूस बाहेर गेला नाही. अशा प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी. ज्या वेळेला संध्याकाळी मी जेजुरी क्रॉस करत होतो त्यावेळेला पावसाची चिन्ह सुरू झाली. मी राजेश पांडेशी बोललो, काय स्थिती आहे, तुम्हाला पाऊस थोडा येईल असं वाटतंय. म्हटलं काय चमत्कार आहे बघा की ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्ष हा सगळा सुपा भाग दुष्काळी करून टाकला, पाण्यासाठी वनवन करायला लागली, त्या सुपा भागामध्ये आज मुख्यमंत्र्यांचं पाऊल पडल्या पडल्या पाऊस सुरू झाला. एक अर्थाने शुभचिन्ह आहे. आणि त्यामुळे आज ह्या सगळ्या दुष्काळी भागाला, तहानलेल्या भागाला पाणी द्यायला, पाण्याचं आश्वासन नाही, आश्वासन न पाळण्यासाठी असतं, शब्द पाळण्यासाठी असतो. झोपेत दिलेला शब्द पाळणारे माननीय मुख्यमंत्री आज ह्या भागातले पाण्याचे प्रश्न आम्ही सोडू हे सांगायला या ठिकाणी आलेले आहेत. गेली काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघ मिळाल्यामुळे खूप फिरतोय. मला असं वाटलं की सुप्रियाताई पडणार आहेत असं म्हणून लोक खूप दुःखी असतील. जो भेटेल तो आनंदी, जो भेटेल तो असं म्हणतोय की बरं झालं, एक चांगली तगडी लढत ह्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप वर्षानंतर पवार कुटुंबावरचं सूड उगवता येणार आणि त्यामुळे कोणी दुःखी नाही, सगळे खुश आहेत. असं म्हटलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये की ह्या जन्मी चांगलं काम करा म्हणजे पुढच्या जन्मी आपल्याला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आता काळ बदललाय, या जन्मी जे कराल ते ह्या जन्मी फेडून जावं लागतं. आणि त्यामुळे शरद पवारांनी जे जे केलं,
मग ती राहुल कुलना तिकीट दिलं, अपक्षाला विजयी केलं. संग्राम थोपटेच्या वडिलांना अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून पाडलं. तिकडे आमच्या विजयसिंह मोहिते पाटलांना ह्याला तिकीट दिलं नाही. तिकडे आमच्या सांगलीच्या वसंतदादा कुटुंबाची वाट लावली. वसंतदादांना त्या काळामध्ये पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री पदाची मोठी यादी आहे. मला आज ZTVने विचारलं किंवा शरद पवारांचा तुमचा इतका पंगा काय? पण नाही, त्यांच्या बांधाला बांधा लागून काय माझी जमीन नाहीये. माझा पंगा जो आहे तो शेतीचा नाहीये. माझा पंगा महाराष्ट्रामध्ये जे विष निर्माण केलं शरद पवार, विश्वासघाताचं विष निर्माण केलं, भ्रष्टाचाराचं विष निर्माण केलं, तगेगिरीचं विष निर्माण केलं, सतत उद्धट बोलणं. कितीतरी किस्से ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा सुप्रियाताईंचे चाललेले आहेत की त्या कशा पद्धतीने बोलतात. त्यामुळे जे केलं ते पुढच्या आयुष्यात फेडायचं नाही, याच आयुष्यात फेडायचं आहे. या लोकसभेमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही राज्यसभेवर आहात म्हणून वाचला, पण तुमच्या घरामध्ये लोकसभेमध्ये कोणी जाणार नाही. बाळासाहेब बेगडे इथे बसले आहेत, त्यांना भाषणाला संधी मिळाली, त्यांनी सांगितलं असतं की कसे पार्थ पवारांना उभं करून अजित पवार फसले. अजित पवारांना असं वाटलं की लक्ष्मण जगताप काही रणांगणात उतरणार नाहीत, बारणे आणि त्यांचं काही जमत नाही. आणि मग लक्ष्मणराव जगताप जर ऍक्टिव्ह झाले नाहीत चिंचवड मतदारसंघामध्ये तर आपला पार्थ सुटतो. पण लक्ष्मणराव जगतापांनी मारली बारण्यांना मिठी, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आता फॉर्म भरायचा नाही कसा? माझा असा अनुमान होता की बहुधा ते आयत्या वेळेला फॉर्म भरणार नाहीत, कारण क्लिअर झालं की आता हरणार. तरणा बाण पोरगा, सुरुवातीची पहिली इलेक्शन हरणार म्हटल्यानंतर खरं म्हणजे बाप्पाला वाईट वाटेल. पार्थ हरल्यानंतर अजित पवार घरी जाऊ शकतील की नाही मला माहित नाही. आणि त्यामुळे जे जे काही केलं ते याच जन्मी फेडायचं आहे. त्यामुळे ह्या घरात लोकसभेमध्ये यावेळेला एकही जण नसेल. आणि मला असं वाटतं की लोकसभेमध्ये यावेळेला एकही जण नसेल. यातला बारामतीचा इतिहास करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय बोलणार आहेत, पाण्याच्या विषयावर बोलणार आहेत. बापूंनी अनेक केलेल्या गोष्टी सांगितल्या. मी फक्त 2 गोष्टींचा उल्लेख करून माझं बोलणं संपवणार आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप केलं. कर्जमाफी केली, जलयुक्त शिवार केलं, पीक विमा, दुष्काळाचे पैसे, बोंडअळी, खूप केलं. त्याची यादी मी वाचत नाही. त्यातले अनेक जण त्याचे लाभार्थी आहेत, त्यांना याचा फायदा मिळाला. पण ज्या 2 ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केल्या, त्याचा ह्या समाजातला प्रत्येक माणूस कायमचा ऋणी राहील. एक आहे मराठा आरक्षण आणि एक आहे धनगर आरक्षणाच्या दृष्टीने वाटचाल. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. स्वातंत्र्यानंतर कुठे गायब झालं पत्ताच लागला नाही. 68 पासून मोर्चे निघाले. अण्णासाहेब पाटलांसारख्या महान नेत्याला हे रिझर्वेशन मिळत नाही म्हणून आत्महत्या करावीशी वाटली. अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. पण कोणालाही मराठा समाज मागास म्हणण्यासाठी मागास आयोगाची निर्मिती करून मागास आयोगाला मराठा समाज मागास आहे असं म्हणण्यासाठी जी साधन सामुग्री पुरवली पाहिजे, जी आकडेवारी पुरवली पाहिजे यांनी पुरवले नाही. शेवटी हे आरक्षण या सरकारने टिकणार आरक्षण दिलं. कोर्टामध्ये टिकणार नाही यासाठी देव पाण्यात बुडून बसले होते. 3 महिने कोर्टामध्ये सुनावणी झाली, केस क्लोज झाली. कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला. मग एक उपटसुम गेला नागपूरच्या कोर्टामध्ये. मेडिकलची पोस्ट ग्रॅज्युएशनची जी ऍडमिशन आहे ती तरी रोका म्हणून तिथे सुद्धा 2 दिवसासाठी स्टे दिला नागपूरच्या कोर्टाने. तो स्टे सुद्धा काढला आणि नोकऱ्यांमधली आणि शिक्षणामधली सगळी प्रक्रिया सुरू करायला कोर्टाने परवानगी दिली. वारंवार मुख्यमंत्री म्हणत होते की मी उशीर लावेन परंतु कायमचं टिकणारं आरक्षण देईन. ते मराठा समाजाला आरक्षण ह्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. धनगर समाजाच्या आरक्षणाची तीच स्थिती आहे. वर्षानुवर्ष 2 ओळीचा प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवायचा, केंद्राने तो फेकून द्यायचा. याला आधार काय? धनगर आणि धनगर एक आहे. या मुख्यमंत्र्यांनी 30च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक अभ्यास अहवाल तयार केला आणि त्या अहवालाच्या आधारे आता दिल्लीमध्ये आपण भांडणार आहोत. त्याआधी मुंबई हायकोर्टामध्ये माने नावाच्या एका धनगर नेत्याने एक केस दाखल केली होती. त्याच्यामध्ये आपण शपथपत्र दिलं, अफिडेव्हिट दिलं, ऐतिहासिक अफिडेव्हिट दिलं की धनगर आणि धनगर एक आहे हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही, तो न्यायालयाचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये धनगर नावाचं कोणी नाहीये. जे आहेत ते धनगर आहेत असं शपथपत्र आपण दिलं. न्यायालय त्याचा योग्य निर्णय देईल. पण
पण तो निर्णय होईपर्यंत जे आदिवासीना ते धनगरांना असा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. 1000 कोटीची त्याच्यासाठी व्यवस्था केली. लागेल तेवढा पैसा उपलब्ध करून देऊ असं म्हटलं. मग आदिवासींना आश्रमशाळा आहेत, धनगरांना आश्रमशाळा मिळणार. आदिवासींना हॉस्टेल्स आहेत, धनगरांना हॉस्टेल मिळणार. आदिवासींच्या मुलामुलींची फी सरकार भरतंय, धनगरांच्या मुलामुलींची फी सरकार भरणार. केंद्र देणार नाही निर्णय लागेपर्यंत. जेव्हा निर्णय लागेल तर केंद्र देईल. तोपर्यंत महाराष्ट्र शासन आपल्या तिजोरीतून देणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं अशी अनेक वर्षाची मागणी होती. कोर्ट कशाला चालल्या. मुख्यमंत्री म्हणाले की मी हे नाव देणार, कोर्टामध्ये केस जिंकणार. कोर्टामध्ये आपण केस जिंकलो आणि अतिशय शानदार कार्यक्रम सोलापुरात आला आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं गेलं. आणि तेव्हा बाकी पाणी मिळालं, बोंडअळीचे पैसे मिळाले वगैरे होते आहे. ते शासनाचं कामही आहे आणि ते अतिशय कार्यक्षमतेने शासनाने केलं. पण हे दोन सामाजिक विषय वर्षानुवर्ष रेंगाळलेले. एक काळ मराठा समाज श्रीमंत होता, पण वाट्या होता 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 5-10 गुंठ्याचा झाला आणि 5-10 गुंठ्यामध्ये त्याचं कुटुंब चालत नाही. काय करायची ती पाटील की. जयंतराव पाटील आमचे राज्याचे अर्थमंत्री एकदा मला म्हणाले की आपण गावचे पाटील, गावातल्या लोकांचे आपण पालक. अरे करायचं काय, संध्याकाळी भाकरी नाही घरामध्ये कुठला पालक घेऊन बसले तू. आणि तेव्हा मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता होती, ती माननीय मुख्यमंत्र्यांनी ओळखली, त्याला कायदेशीर आधार निर्माण केला. या दोन गोष्टी ज्या केल्या त्या आपण कोणीही विसरून चालणार नाही. मला असं वाटतं त्या मतामध्ये एका अर्थाने आपल्याला व्यक्त करायचंय. त्या 23 एप्रिलला आपण कराल आणि बारामतीमध्ये एक पराक्रम कराल. तरुण माणसं इथे खूप पाडली ना, त्याला मी होतो ऍक्टिव्ह असं आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या नातवंडांना सांगता आलं पाहिजे. या पराक्रमामध्ये मी साक्षी नाही, ऍक्टिव्ह होतो, सक्षम होतो, सतर्क होतो. अशा प्रकारे भविष्यात सांगता यावं यासाठी आगामी 10-12 दिवस प्रयत्न करा. खूप जोगे घेऊन फिरणार आहेत. परवा मी इथे बिरोबा देवाला गेलो आणि ते खूप गाजलं. दुसऱ्या दिवसापासून अख्खी पवार फॅमिली बिरोबा देवी मंदिरात. गावात जिथे बघावं तिथे पवार फॅमिली. सध्या पवार फॅमिलीमध्ये घरात कोणी भेटत नाही चहा पाजायला. सगळे तिकडे मावळात तरी आहेत ना, तिकडे बारामतीत तरी आहेत. एवढं कधी भटकायला लागलं नाही पवार मंडळींना. शेवटच्या दिवशी शरद पवार यायचे, पण आता एकेका दिवसाला कागलमध्ये एक सभा करतात, इकडे दौंडात एक सभा करतात, आमच्या गडिंगलजमध्ये एक सभा करतात, आणखीन कुठेतरी भोरला सभा करतात. हीच एका अर्थाने चुणूक आहे की सुप्रियाताई हरल्यात आणि कांचनताई जिंकल्यात. हे मान्य करण्याची शरद पवारांची हिंमत नाही. ते त्यांना मान्य 23 मेला करावं लागेल. ते तुम्ही घडवाल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून माझं बोलणं संपतो. दादा धन्यवाद. आपण या बारामती लोकसभा मतदारसंघाचे पालक म्हणून खऱ्या अर्थानं जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यामुळे ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये या निवडणुकीत विजय मिळवण्याची उर्मी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, विकास पुरुष आणि आपल्या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण ज्यांनी निर्माण केलं, ते 4.5 वर्षाच्या कालखंडाच्या कामगिरीवरती साहेब आमच्याकडची खेड्यातली माणसं तुमचा विषय निघाल्यानंतर म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाप आहे बाबा सगळ्यांचा. ही जी प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करणारी झाली आहे, ती केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वावरती झाली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने या सुपा परगण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. या सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि ज्यांनी आता बारामतीमध्ये परिवर्तन करण्याचा विडा उचललाय
ते चंद्रकांत दादा पाटील, त्याचप्रमाणे बारामतीच्या परिवर्तनाचे जे शिलेदार होणार आहेत ते माझे सहकारी राज्यमंत्री विजय बापू शिवतरे, बाळाभाऊ भेगडे, आपल्या सर्वांचे लाडके दौंडचे आमदार राहुल दादा कुल आणि तेवढ्याच समर्थपणे या ठिकाणी या मतदारसंघाला ज्या नेतृत्व देत आहेत अशा आपल्या उमेदवार कांचनताई कुल, बाळासाहेब गावडे, रंजन काका तावरे, सुनील सास्ते, चंद्रराव तावरे, दिलीपराव खैरे, ज्ञानेश्वर कवाडे, राजेंद्र काळे, सूर्यकांत वाघमारे, नाना सानप, काका देशमुख, रमाकांत खोमणे, पृथ्वीराज जाचक, काका देशमुख, रमेश कोंडे, मंचावर उपस्थित भाजपा, शिवसेना, रिपाई, रासपा या सगळ्या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजची ही सभा पाहिल्यानंतर मला वाटत नाही पवारांच्या घरी कोणी झोपू शकेल. सुप्यामध्ये हा जो जनसागर आहे ना, जनसागर, आज जसा वरून पाऊस पडला, हा जनसागर सांगतोय 23 तारखेला मतांचा पाऊस पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागला ज्या दिवशी टीमचे कॅप्टन पहिल्यांदा मैदानात उतरले. म्हाडामधून लढतो म्हणून सांगितलं, बॅटिंग सुरू केली, पण पहिला चेंडू टाकायच्या आत घोषित केलं, मी आता कॅप्टन नाही, 12वा खेळाडू आहे. त्या दिवशीच निकाल लागला मित्रांनो. ज्या टीमचे कॅप्टनच खेळत नाही आहे ती टीम कशी जिंकणार आहे? ही पराभूत टीम आहे, ही पराजित टीम आहे. आज खर तर आपण बघितलं असेल काय परिस्थिती आहे. एकीकडे 7 बारामतीकर आणि दुसरीकडे चौकीदार. लढाई कशी आहे? तुम्ही बारामतीकर, ते 7 बारामतीकर. 7 बारा माहिती आहे ना, तसे 7 बारामतीकर आणि दुसरीकडे चौकीदार. अशा प्रकारची ही लढाई आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आता 3री, 4थी, 5वी पिढी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरली आहे. यांचं स्वप्न काय बघा. कोणीतरी मला फार छान SMS पाठवला, म्हणाले यांचं स्वप्न काय? आजोबा पंतप्रधान, दादा मुख्यमंत्री, आत्या केंद्रात सेल्फी मंत्री, भाऊ आमदार, नातू खासदार, कार्यकर्ते सतरंजी आणि जनता वेड्या. आता जमाना गेला, आता राहिलं नाही. यांना का समजत नाही? आता या देशातल्या लोकशाहीमध्ये लोक त्यालाच मतदान करतील जो लोकांकरता काम करेल, जो लोकांच्या अडीअडचणीला धावून येईल, जो लोकांचे प्रश्न समजून घेईल. आता तो जमाना गेला की निवडणूक आली की सुप्यात तेच भाषण करायचं. प्रत्येक निवडणुकीत येऊन सांगायचं, आता आम्हाला निवडून द्या, बघा पाणी आलंच. सुप्यातल्या परगण्यातल्या लोकांना वाटायचं नाही नाही, साहेब सांगतायत, ताई सांगतायत, येणार आहे येणार आहे येणार आहे. कसलं आलाय पाणी? पाणी कुठे गेलं तुम्हाला माहिती आहे? पाणी कुठे मुरलं हे देखील तुम्हाला माहिती आहे. पण या भागामध्ये मात्र पाणी कधी आलं नाही. बंधू भगिनींनो, ही निवडणूक या भागामध्ये पाणी आणण्याकरता एक निर्णायक निवडणूक ठरणार आहे. निर्णायक निवडणूक ठरणार आहे.
खरं म्हणजे आपण बघितलं तर मगाशी बापूंनी सांगितलंय खरं आहे, आता 2 टीम बनल्यात. एक टीम राहुल गांधींच्या नेतृत्वात साहेबांची टीम आहे. आता राहुल गांधीचं जे नेतृत्व साहेबांनी स्वीकारलंय ना, काय नेतृत्व आहे हो, तुफान. तुम्हाला रोज नवीन नवीन घोषणा करतात. काय घोषणा केली त्यांनी? गरिबी हटाव. आता राहुल गांधींना मी विचारलं, अहो म्हटलं तुमच्या पंजोबांनी हीच घोषणा केली होती, चांगला माणूस होता पण हटली नाही. तुमच्या आजीनी हीच घोषणा केली, गरिबी हटली नाही. तुमच्या वडिलांनी हीच घोषणा केली, गरिबी हटली नाही. तुमच्या आईने हीच घोषणा केली, गरिबी हटली नाही. आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे? काय सांगितलं त्यांनी? म्हणाले गरीबाला 72,000 रुपये देणार. अरे म्हटलं कुठनं देणार? 72,000 रुपये गरीबाला देणार, 72,000 रुपये गरीबाला देणार. राहुल गांधी म्हणाले, मग सगळे राष्ट्रवादीचे म्हणाले बघा देशात आमचं सरकार येतं आणि 72,000 रुपये मिळतात. मग विचारलं त्यांना कुठनं देणार, सांगताच आलं नाही. जे लिहून आणलं ते वाचता, प्रश्न विचारला तर समजतच नाही. मग झालं काय, बाजूला चिदंबरम होते. त्यांना विचारलं चिदंबरमला, हो चिदंबरम साहेब सांगा, हे म्हणतात की आमची महाआघाडी निवडून येणार आणि मग महाआघाडीच्या माध्यमातून सरकार बनणार आणि मग गरीबाला 72,000 रुपये मिळणार, हे कुठनं मिळणार? ते चिदंबरम म्हणाले, काय आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये जरा तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून पैसा येणार आहे, हा सगळा पैसा आला की आम्ही वाटू आणि 72,000 रुपये गरीबाला देऊ. अरे वा रे वा, आयजीच्या दिवावर बायजी उधार. म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची, तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं की ते पैसे आले की आम्ही वाटू. मग वाटायला तुम्ही कशाला पाहिजे? आणि तुम्ही कोणचे वाटले? तुम्ही स्वतःच्या घरी नेले. अरे पैसा वाटण्याकरता मोदी आहेत ना, ते गरीबाचा विचार करतायत ना. बंधू भगिनींनो, यांची आश्वासनं कशी आहेत? यांची आश्वासनं म्हणजे एका व्यक्तीला विचारलं, अरे बाबा तू 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलाय, हे कर्ज फेडणार कसं आहे? तो म्हणाला फार सोपं आहे साहेब, कालच कोंबडी आणली आहे, त्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. असं करता करता 640 कोंबड्या झाल्या की त्या विकून तुमचे 1 लाख रुपये परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा यांनी सुरू केलाय. रोज नवीन नवीन आश्वासनं देत आहे. मला तर कधी कधी असं वाटतं, यांची जी भाषणं आहेत ना, ही भाषणं अशी आहेत, केवळ मनोरंजनाकरता ही भाषणं आपण ऐकली तर बरी आहेत. म्हणजे मी तर कधी कधी असं म्हणतो, आपण सिरियल पाहतो ना टीव्हीवर, सिरियल, तर त्या सिरियलच्या आधी लिहून येतो यातले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचा कथानक काल्पनिक आहे, वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, संबंध जुडला तर या ठिकाणी आम्ही जबाबदार नाही आहे. काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी असंच येणार आहे, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर ठेवा, आम्ही तर मनोरंजनाकरता हे भाषण या ठिकाणी दाखवतो. 50-60 वर्ष या लोकांनीच राज्य केलं, 60 वर्ष राज्य केलं. या महाराष्ट्रात 15 वर्ष सतत त्यांना सत्ता आपण दिली. काय दिलं या 15 वर्षात, या 60 वर्षात? अनाचार, अत्याचार, दुराचार आणि भ्रष्टाचार, याच्याशिवाय केलं काय? मागच्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे या देशातलं परिवर्तन आपण बघितलं, खऱ्या अर्थानं या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन मोदीजींनी घडवलं, आज प्रश्न विचारायची माझी इच्छा आहे की तुमचे 60 वर्ष आणि आमचे 60 महिने जरा एकदा तुलना करा. 60 वर्षापेक्षा 60 महिन्यांमध्ये जास्त काम मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये झालंय. बंधू भगिनींनो, गरिबीच्या सोबतची लढाई जी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण लढलो, आज बघा जनधन सारखी योजना मोदीजींनी सुरू केली. 34 कोटी लोकांना जनधनची खाती मिळाली. हे कोण लोक होते? हे असे लोक होते की ते जर कधी बँकेमध्ये गेले तर चपराशी देखील आत घेत नव्हता. त्या लोकांना त्या ठिकाणी बँकेचं खातं मिळालं.
आमचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोक म्हणायला लागले खातं मिळालं तर कोणी श्रीमंत होतं का? पण मोदीजींचा विचार वेगळा होता. आपल्याला लक्षात असेल, या देशाचे पंतप्रधान जेव्हा राजीवजी होते त्यावेळेस राजीवजी असं म्हणाले होते की मी दिल्लीहून जेव्हा 1 रुपया पाठवतो शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, 85 पैसे दलाल खाऊन टाकतात, 85 पैसे भ्रष्टाचारात जातात. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यात जाईल. या जनधनच्या खात्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातून आले. आज तुम्ही बघा, सगळ्या योजना थेट खात्यामध्ये, दुष्काळाचं अनुदान खात्यामध्ये, ड्रीपचं अनुदान खात्यामध्ये, शेतीचं अनुदान खात्यामध्ये, शौचालयाचं अनुदान खात्यामध्ये, घरकुलाचं अनुदान खात्यामध्ये. आता कोणी मध्यस्थ नाही आहे, कोणाकडे चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. तलाठी नाही, तहसीलदार नाही, प्रांत नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्यस्थ नाही आहे. आता थेट दिल्लीहून पैसा निघतो तो शेवटच्या माणसापर्यंत आज पैसा पोहोचतोय. हे परिवर्तन या देशामध्ये जर कोणी केलं तर ते मोदीजींनी करून दाखवलं. आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी घरोघरी शौचालय झाले. मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, या देशामध्ये केवळ 45% लोकांच्या घरी, 45% कुटुंबाकडे केवळ शौचालय होतं. मोदीजींनी 5 वर्षामध्ये 98% कुटुंबामध्ये शौचालय या ठिकाणी तयार केलं. आज उज्ज्वला सारखी योजना आली, 13 कोटी गरिबांच्या घरी गॅस गेला. प्रधानमंत्री आवास योजना आली, कोट्यावधी गरिबांना घरं मिळाली. या ठिकाणी श्रममेव जयते योजना आली की ज्या योजनेच्या माध्यमातून आमचा जो गरीब आहे, आमचा जो पान ठेलेवाला आहे, आमचा जो हात ठेलेवाला आहे, आमची घरकाम करणारी बाई आहे, आमचा शेतमजूर आहे, आमचा गवंडी आहे, यांना 3,000 रुपयाची पेन्शन देण्याची योजना ही मोदीजींनी आणली. आज या ठिकाणी आयुष्यमान भारत सारखी योजना आणली. ज्या प्रकारे आमच्या राहुल दादांनी या भागामध्ये हजारो लोकांचे ऑपरेशन केले, आता गरिबाला चिंता करायची आवश्यकता नाही आहे. देशातल्या 50 कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या माध्यमातून दरवर्षी 5 लाखापर्यंत, बंधू भगिनींनो, दरवर्षी 5 लाखापर्यंत इलाज मोफत. 50 कोटी लोकांना ऑपरेशन करायचं असेल तर मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर बिल मोफत, ओपीडी असेल तर मोफत, गोळ्या औषधं घ्यायची असतील तरी मोफत. हे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज आमचा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला थेट मदत देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालं. बंधू भगिनींनो, इतके वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व या लोकांनी केलं. अजितदादा पालकमंत्री होते, पण माझा त्यांना सवाल आहे, तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले, पण आमच्या काळामध्ये याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याचा जर हिशोब केला तर तुमच्या काळात एकूण 15 वर्षातली थेट मदत 389 कोटीची आणि आमच्या काळातली थेट मदत 2090 कोटी रुपयाची, म्हणजे तुमच्या 6 पट मदत या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं. आज या ठिकाणी सिंचनाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे काय झालं, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी कशा प्रकारे तिजोऱ्यांचं सिंचन झालं, या ठिकाणी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला. पण मला आनंद वाटतो, आज आमचे विजय बापू शिवतरे असतील, आमचे गिरीश महाजन असतील, यांना सिंचन मंत्री केल्यानंतर 32 लाख हेक्टर वरनं केवळ 4 वर्षात 40 लाख हेक्टर सिंचन क्षमता तर झालीच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे, आमच्या कार्यकाळामध्ये आमच्या या मंत्र्यांनी 63% टेंडर हे बिलो दिले, 26% टेंडर हे ऍटपार दिले आणि केवळ 1% टेंडर अभाव गेला, तोही 5%च्या अभाव नाही. 400 कोटी रुपये सिंचनाच्या टेंडरच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाचवले. बंधू भगिनींनो, ज्यावेळेस अजितदादा होते त्यांच्या काळातले टेंडर बघा, 40% अभाव,
35% अभाव, 35, 40% अभाव टेंडर देऊन या महाराष्ट्राच्या सिंचनाचा पैसा हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाण्याच्या ऐवजी आपल्या तिजोऱ्यांचं सिंचन करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून यांच्याकडनं कुठली अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही आहे. मी तुम्हाला या निमित्ताने सांगण्याकरता आलोय, आज ज्या प्रकारे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत, रस्त्यांची कामं चालली आहेत, धरणांची कामं चालली आहेत, मी तुम्हाला सांगतो जे संभव नव्हतं नामुमकिन को मुमकिन बनाने का काम मोदी जी ने किया है. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, मोदी है तो मुमकिन है. आता तुम्ही इतके वर्ष वाट पाहिली, आपल्याला पाणी मिळालं नाही, पण आज या सभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, या भागामध्ये पाणी आणण्याचं काम देखील आम्हीच करू. बंधू भगिनींनो, ज्यावेळी मी विदर्भात काम करायचो त्यावेळी माझा असा समज होता की बारामतीचा सगळा भाग सुजलाम सुफलाम असेल, सगळीकडे पाणी गेलं असेल, सगळे लोक पाण्याने या ठिकाणी ओले चिंब असतील. पण ज्यावेळेस मी राज्याचं काम सुरू केलं आणि मग या राज्याचा अध्यक्ष झालो, मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं यांना जल मिळालेलं नाही आहे. जल बारामतीमध्ये आणि मृगजल सुप्यामध्ये अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुळशी धरणाचं पाणी हा मूळ प्रवाह आपल्याला इकडे कसा आणता येईल याकरता समिती तयार केली. राहुल दादांना देखील त्या समितीमध्ये आम्ही ठेवलाय, या ठिकाणी बाळा भेगडेंना समितीमध्ये ठेवलाय. आणि मी तुम्हाला सांगतो, हा जो शिवतरे बापू नावाचा माणूस आहे ना, फार हुशार माणूस आहे. हा राजकारणी नाही आहे, हा इंजिनियर आहे. आणि या माणसाला टेक्निकली इतकं समजतं. बापू आज या दोघांसोबत तुम्हाला जबाबदारी देतोय. हे पाणी वाहवण्याकरता टाटाशी काय करायचं ते मी पाहिन, पण हे पाणी कशा प्रकारे आणता येईल या संदर्भातली सगळी जबाबदारी ही आता तुम्हाला, राहुल दादांना आणि या ठिकाणी आमच्या बाळाभाऊंना घ्यायची आहे. या समितीचा रिपोर्ट तुम्ही तयार करा आणि मग माझ्यावर सोडा. मी निश्चितपणे हे जे पाणी आहे या ठिकाणी आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की आपण हे पाणी निश्चितपणे या ठिकाणी वापरू शकू. आणि या माध्यमातून दौंड असेल, हवेली असेल, बारामती असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, तिथपासून सोलापूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला याचा फायदा मिळेल. त्यासोबत जो नीरा भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प आहे, खरं म्हणजे कृष्णा खोऱ्याचं महामंडळ आम्ही तयार केल्यानंतर ह्या नीरा भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प 4000 कोटी रुपयाचा, या प्रकल्पाची संकल्पना 2002 साली आली. 2002 पासून तर आमचं सरकार येतपर्यंत केवळ 20 कोटी रुपये याच्यावर खर्च झाले. याला कुठलीही त्या ठिकाणी मान्यता देखील मिळाली नाही. पण आता याला आम्ही गती दिली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या निमित्ताने आज केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. पूर्वी केंद्र सरकार म्हणून पैसा मिळत नव्हता, पण आम्हाला या केंद्र सरकारने 25,000 कोटी रुपये या ठिकाणी सिंचनाकरता दिले आहे. आणि आपलं सरकार तुमच्या आशीर्वादानं पुन्हा येणार आहे. आणि मग तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर कांचनताईंना पहिलं काम आम्ही देणार आहोत की जा आणि मोदी साहेबांना सांगा, नीरा भीमा स्थिरीकरणाचा प्रोजेक्ट हा राज्याचा ठेवू नका, तो केंद्राचा प्रोजेक्ट करा आणि सगळे पैसे केंद्र सरकारकडनं द्या. आणि आमची ताई तिथे गेली तर बापाचा आशीर्वाद निश्चित मिळेल आणि मोदी साहेब या प्रकल्पाला केंद्रीय प्रकल्प करतील. याचा पूर्ण पैसा हा केंद्र सरकारकडनं या ठिकाणी आणू आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये परिवर्तन आपण करून दाखवू. बापूंनी सांगितलं, नीरा नदीचं पाणी करा नदीमध्ये वळवण्याच्या संदर्भात सगळा अभ्यास या ठिकाणी करून झालेला आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, बापू तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेल्या 5 वर्षात पाहिलाय आपल्याला कशी ठणठणीत या ठिकाणी तिजोरी दिली होती. एक खडकू तिजोरीमध्ये नव्हता, पण आपण या तिजोरीत केवळ पैसाच आणला नाही, हा पैसा सामान्यांकरता लावला.
आणि म्हणून तुम्ही प्रकल्प तयार करा. बापू पैशाची चिंता करू नका. देवेंद्र फडणवीस बसलाय, तो त्याची चिंता करेल. कशाही प्रकारे हे पाणी या ठिकाणी आणलं पाहिजे. जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा याकरता आपण मिळून उभं करू. पण हे पाणी या ठिकाणी आणायचं आहे. आज इंदापूर तालुक्याच्या 22 गावाचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्या ठिकाणी तलाव भरून आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देखील पाणी देऊ शकतो. मला हा विश्वास आहे बंधू भगिनींनो, मला मनापासून विश्वास आहे. एकदा तुम्ही परिवर्तन या ठिकाणी करा. तुमच्या परिवर्तनाचा आशीर्वाद मिळाला की या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्या मनातली कामं आम्ही करून दाखवू. याचं कारण काय माहितीये? तुमच्या मताची किंमत आम्हाला माहिती आहे. अनेक लोकांना असं वाटतं की तुम्ही वेडबिगार आहात. वेडबिगार कुठे जाणार आहेत हे लोक? शेवटी आमच्याच मागे यायचं आहे, हे आम्हालाच मतदान करणार आहे. ज्यांच्या मनामध्ये ही भावना असते ना, आम्ही सावकारण लोक वेडबिगार, ती भावना आता काही लोकांच्या मनात तयार झाली आहे. हे लोक कुठे जाऊ शकतात? शेवटी इकडून तिकडून फिरून आमच्याच पाठीमागे येतील. एकदा ही वेडबिगारी तोडून यांना दाखवा. या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं परिवर्तन केलं. हे परिवर्तन काय आहे? हे परिवर्तन असं आहे, पूर्वी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा. बाबासाहेबांनी सांगितलं राजा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, राजा मताच्या पेटीतून जन्माला येईल. मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तोच राजा होईल. एकदा वेडबिगारी सोडून मताच्या पेटीतून एका नव्या राणीला जन्म द्या. बंधू भगिनींनो, आम्ही राजे नाही, आम्ही राणी नाही, आम्ही सेवक आहोत. आमच्या मोदीजींनी सांगितलं मी या देशाचा प्रधान सेवक आणि प्रधान चौकीदार आहे. आणि म्हणून परिवर्तन या ठिकाणी करा. तुम्ही परिवर्तन द्या, मी पाणी देतो. तुम्ही या ठिकाणी कांचनताईला निवडून द्या, मी तुम्हाला पाणी देतो. बंधू भगिनींनो, या निमित्ताने एवढीच विनंती तुम्हाला करतोय, ही निवडणूक ही जशी या ठिकाणी विकासाची निवडणूक आहे, ही जशी या ठिकाणी समाजाच्या उत्थानाची निवडणूक आहे. मगाशी खऱ्या अर्थानं दादांनी सांगितलं, मग तो मराठा समाजाचा विषय असेल, तो धनगर समाजाचा विषय असेल. धनगर समाजाला राष्ट्रवादींनी आणि काँग्रेसनं किती वर्ष फसवलं, किती वर्ष फसवलं, वर्षानुवर्ष फसवलं. आणि बंधू भगिनींनो, आज ज्यावेळी आम्ही धनगर समाजाला आदिवासीच्या सगळ्या सवलती दिल्या, सगळ्या सवलती दिल्या, हे लोक म्हणतात भाजपवाल्यांनी फसवलं. अरे नालायकांनो, तुम्ही काय केलं एकदा सांगा ना. या समाजाकरता काय केलं सांगा. केवळ आणि केवळ इतके वर्ष या समाजावर अन्याय तुम्ही केला. आज ज्यावेळी आम्ही या समाजाच्या पाठीशी उभा आहोत, त्यावेळी तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य करतायत, हा समाज देखील तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे ही आपल्या आशा आकांक्षा अपेक्षाची निवडणूक आहे, पण दुसरीकडे ही दिल्लीची निवडणूक आहे, या देशाची निवडणूक आहे, या देशाच्या अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशाचं सरकार निवडायचं आहे. देश कोणाच्या हातात त्याचा हे आपल्याला ठरवायचं आहे. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो हे आपल्याला ठरवायचं आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आठवण करून देतो, या महाराष्ट्रामध्ये 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे गृहमंत्री, देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं आमच्या सरकारनं? आमच्या तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला. मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन भाषण केलं. बघा बघा, तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्याकडे येतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू मला बंडूनं मारलं, तू बंडूला रागव. अरे 125 कोटीचा देश, पण या 125 कोटीच्या देशाच्या नेतृत्वात हा कणखरपणा नव्हता की उठून उभा राहील आणि सांगेल पाकिस्तान खबरदार, जर माझ्या देशामध्ये येऊन बॉम्बस्फोट कराल तर तुमच्या देशामध्ये घुसून तुम्हाला मारेल. हे सांगण्याची हिंमत त्या काळामध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो, काळ बदलला. 2016 मध्ये या ठिकाणी
आपलं सरकार आलं, मोदीजींचं सरकार आलं. त्या ठिकाणी 2014चं सरकार आल्यानंतर 2016 मध्ये उरीमध्ये आतंकवादी घुसले, पाकिस्तानी घुसले, आमच्या सैनिकांना त्यांनी मारलं. मोदीजींनी सैन्याला सांगितलं माझ्या जवानांच्या रक्ताचं मोल काय आहे हे पाकड्यांना समजलंच पाहिजे. आमचं सैन्य त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसलं, सर्जिकल स्ट्राईक केला, आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आणि बंधू भगिनींनो, आमच्या सैनिकांना खर्चटलं देखील नाही. आमचं सैन्य सुखरूप या ठिकाणी परत आलं. यापूर्वी जगात केवळ 2 देश होते. एक देश होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. त्या देशाचं नाव आहे भारत. भारत आणि भारत. बंधू भगिनींनो, या ठिकाणी या देशाच्या सैन्यामध्ये ही ताकद नेहमीच होती. जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे, आमचं सैन्य देशाच्या प्रमुखाकडे जाऊन सांगायचं आम्हाला संधी द्या, आम्हाला या ठिकाणी आदेश द्या. पण देशाचं नेतृत्व सांगायचं थांबा, चर्चा चालू आहे, थांबा, चर्चा चालू आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. चर्चा चालायची, विस्फोट व्हायचे आणि या देशाचं या ठिकाणी भवितव्य काय होत होतं आपण पाहिलं. पण ज्यावेळी आमची सेना मोदीजींकडे गेली, मोदीजींनी सांगितलं जा आणि घुसा, मी तुमच्या सोबत आहे, काय असेल त्याची जबाबदारी मी स्वीकारेल. आणि या जाबाज सेनेनं ते करून दाखवलं. पण बंधू भगिनींनो, पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटी सारखा देश, ही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडेच. या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये आमच्या 40 पेक्षा जास्त CRPFच्या जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं. मोदीजींनी लष्कर प्रमुखाला बोलवलं, त्यांना सांगितलं तुम्हाला पूर्ण अधिकार देतो, कधी जायचंय तुम्ही ठरवा, कोणत्या दिवशी जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय, कुठे जायचंय, किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा, मी तुमच्या पाठीशी आहे. या देशाची सेना ही जाबाज सेना आहे. बंधू भगिनींनो, ही थकत नाही, झुकत नाही, विकत नाही, अशा प्रकारची आमची सेना आहे. आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये त्या ठिकाणी हवाई हल्ला केला, आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाभूत करून टाकले आणि आमची सेना त्या ठिकाणून परत आली. बंधू भगिनींनो, आमच्या लष्कर प्रमुखानं घोषित केलं की होय, आम्ही बालाकोट मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उडवले. बंधू भगिनींनो, अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. पण 2च लोक असे होते जे म्हणत होते पुरावा द्या, पुरावा द्या. कशावरनं झालं? एक होता पाकिस्तान, ज्याची अवस्था अशी होती अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी अवस्था ही पाकिस्तानची होती. आणि दुसरे होते हे महाआघाडीचे लोक, राहुल गांधी आणि त्यांच्या सोबतची महाआघाडी. ती महाआघाडी रोज सांगत होती पुरावा द्या, पुरावा द्या. अरे मी म्हटलं जर आधी माहिती असतं तुम्ही पुरावा मागणार आहे, ते जे रॉकेट बालासोडवर सोडलं त्या रॉकेट सोबत तुमचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे आमच्या सेनेनं शौर्य केलाय. पण बंधू भगिनींनो, मला त्याही पेक्षा वाईट काय वाटतंय, आज काय देशाची स्थिती आहे, काय यांचे जाहीरनामे आहेत. एकीकडे देशाचा सैनिक सीमेवर लढतोय, पाकिस्तानची रोज मुकाबला करतोय, रोज ते आपल्याकडे आतंकवादी पाठवतायत, रोज गोळीबार होतोय, आमचा सैनिक छातीवर गोळी खातोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी युद्ध करू नका, त्याच्याशी चर्चा करा, आम्ही जर निवडून आलो तर पाकिस्तानशी चर्चा करू. मान्य आहे का तुम्हाला? सांगा, पाकिस्तानची चर्चा मान्य आहे का? अरे त्यांनी आमचे लोक किड्या मुंग्यासारखे मारायचे आणि यांनी सांगायचं पाकिस्तानशी चर्चा करो. चर्चा कशाची करता? अब बुलेट का जवाब बुलेट से मिलेगा. आता जर तुम्ही गोळी चालवली तर भारतही गोळी चालवेल. तुम्ही आमच्या देशात आलात, तुमच्या देशात घुसून त्या ठिकाणी तुम्हाला मारण्याची क्षमता आमच्या सेनेची आहे. आणि या महाआघाडीचे दुसरे काँग्रेस काय म्हणते, ती तर त्याही पुढे चालली गेली. ती तर असं म्हणते आमचं सरकार आलं, महाआघाडीचं सरकार आलं
तर काश्मीर मधनं सैन्य कमी करू, काश्मीर मधल्या सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. काय अधिकार आहेत? मोठे अधिकार असे कोणचे दिले आहेत? 2च अधिकार आमच्या सैन्याला आहे. एखादा पाकिस्तानी आतंकवादी देशात घुसला तर त्याच ठिकाणी गोळी मारून त्याला मारून टाकण्याचे अधिकार आमच्या सैन्याला आहे. आणि दुसरा अधिकार आमच्या सैन्याला दिलाय, जे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैनिकांवर गोठमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला दिलाय. मला सवाल विचारायचा आहे, हे अधिकार का काढून घ्यायचे? बंधू भगिनींनो, उद्या जर यांचं सरकार आलं, यांनी अधिकार काढून घेतले, माझ्या सैनिकाला छातीवर गोळी खावी लागेल पण गोळी मारता येणार नाही. उद्या माझ्या सैनिकाचं, शहीद सैनिकाचं पार्थिव त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची आई, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी विचारेल, आमचा घरचा माणूस कशामुळे शहीद झाला. आम्ही त्याला काय सांगायचं की तुमच्या या शहीद जवानाला जे अधिकार दिले होते गोळ्या मारण्याचे, ते अधिकार आता सरकारने काढून टाकले आणि त्याला सांगितलं छातीवर गोळ्या खा पण तुला मारता येणार नाही कारण आता तुला विशेष अधिकार नाहीये. बंधू भगिनींनो, कुठे आपण चाललो आहे हा माझा सवाल आहे. एकीकडे या ठिकाणी सैन्याचे अधिकार काढण्याच्या गोष्टी करतात, दुसरीकडे ही जी महाआघाडी, पवार साहेब तुम्ही सांगता ना महाआघाडी मी तयार केली, मग हे पाप जर तुमचं असेल तर हे पाप या देशाला परवडणार